राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या संदर्भातलं जे वक्तव्य औरंगाबादमध्ये केलं त्याच्यावरून आता एक वाद उठला आहे म्हणण्याच्या पेक्षा उठवला जात आहे आणि जाणीवपूर्वक केला जात आहे. समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांची भेट झालेली नाही हे अभ्यासकांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यावरती आता खरं तर परत चर्चा करायला पाहिजे, वाद घालायला पाहिजे अशी काही गरज नाही. इतरांनी पण याचा काळजी घेतली पाहिजे की हे उल्लेख पुन्हा करायची काही गरज नाही. मुद्दा केवळ तेवढाच नाहीये. शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संत तुकाराम त्यांचे गुरु होते असं म्हणलं तर काही कोणी वाद करत नाही. शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये केळशीचे बाबा याकूत त्यांचे सुफी संत हे गुरु होते असं म्हणलं तरी काही वाद होत नाही. मुद्दा कोणी गुरु असण्याचा नाहीच आहे. ब्राह्मण गुरु म्हणल्याच्या नंतर जाणीवपूर्वक ब्राह्मणांच्या विरुद्ध वाद, विद्वेष, जातीय विद्वेष समोर केला तो हा आक्षेपाचा मुद्दा आहे. म्हणजे यापूर्वी जन्माधारित जी सगळी व्यवस्था होती ती नाकारली. आपण 26 जानेवारी 1950 संविधान स्वीकारलं. जगातले बहुतांश देशांनी नवीन लोकशाही प्रणाली स्वीकारली आणि त्याच्यामधली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आधुनिक मूल्य वगैरे स्वीकारली आपण म्हणतो. अशा वेळी जन्माधिष्ठित जे काही आहे ते नाकारलं असं म्हणत असताना आता नवीन परत म्हणजे जसं त्या काळी दलितांना, मागासवर्गीयांना त्या जातीमध्ये जन्मले म्हणून त्यांची उपेक्षा झाली, द्वेष केला गेला, समाजाच्या चौकटीतून बाहेर ठेवल्या गेलं सगळ्या गावगाड्यातून. आता त्याच्या उलटा काय करायचं, आता ब्राह्मण म्हणून जन्मलाय ना मग आम्ही त्याच्यावरती टीका करणार कारण की तो तसा सुडूक होणार. याचा तोटा असा होतो की तो बहुजनालाच होतो. फुले, शाहू, आंबेडकरचा महाराष्ट्र असं म्हणत असताना ठरवून त्याच्यातून सुधारक असलेले लोक हितवादी गाळायचे, गोपाळ गणेश आगरकर गाळायचे कारण की ब्राह्मण म्हणून जन्मले हा त्यांचा दोष. त्यांनी काय कर्म केलं, त्यांनी काय बहुजनांसाठी, दलितांसाठी कष्ट घेतले त्याच्यावर काही बोलायचं नाही. दलितांच्या विषयामध्ये विठ्ठलरामजी शिंदेंनी काही जर केलं असेल तर ते वगळायचं का, तर तो दलित नाही म्हणून. म्हणजे हे जे आता नंतरच्या काळात ठरून सुरू झालं किंवा ज्या शेतकरी संघटनेचं मी बिल्ला लावतो, ज्याचं मी काम करतो, ते शरद जोशी आमचे जे नेते जे होते ते ब्राह्मणाच्या पोटी जन्मले म्हणून त्यांनी बहुजनांसाठी, कुणब्यांसाठी जे काही काम केलं त्याचं ना करायचं का, तर ते ब्राह्मणात जन्मले म्हणून. म्हणजे आता ही जी नवीन गोष्ट सुरू केलेली आहे त्याचा तोटा असा होतो आहे की जी काही मांडणी करायची आहे सामाजिक पातळीवरती त्याला बहुजन समाजाला त्याच्यामध्ये अडचणी येतात आणि त्यांचं वैचारिक त्याच्यातला जो भ्रम आहे तो स्पष्ट होतो. हे जे ठरवून केलं जात आहे किंवा 7-8 वर्षांमध्ये जेव्हा पूर्वी म्हणजे जेव्हा मराठा मोर्चाचं आंदोलन जाणीवपूर्वक त्याला हवा दिल्या गेली आणि पेटवल्या गेलं कारण की प्रत्यक्ष सत्तेवरती एक ब्राह्मण बसलेला आहे, तो सलग 5 वर्ष बसलेला आहे. त्याच्यावरचा एक चांगला व्हिडिओ सुशील कुलकर्णीने ॲनालायझरवरतीच केलेला आहे. म्हणजे ठरवून ती जी भाषा वापरली गेली शरद पवारांकडून किंवा छत्रपतीकडून पेशव्यांना वस्त्र येतात हे माहीत होतं, पण पेशव्यांकडून छत्रपतींची नेमणूक होते असं जे हेटाळणीपूर्वक म्हटलेलं गेलं होतं हे ठरवून करायचं. हे जेव्हा मोर्चे काढले गेले ते कोणाच्या विरोधात होते, मराठा समाजाला ओबीसी समजून आरक्षण द्या म्हणजे तुम्ही ओबीसीशी भांडण केलं. कोपर्डीच्या बलात्कारामध्ये जी पीडित होती ती मुलगी बिचारी मराठा समाजातली होती आणि अन्याय करणारे दलित होते. म्हणजे परत आणि अॅट्रॉसिटीचा विषय होता. म्हणजे फुले, शाहू, आंबेडकरचा महाराष्ट्र म्हणत असताना फुले विरुद्ध शाहू विरुद्ध आंबेडकर असं तुम्हीच तयार केलं. किंवा कोरेगाव भीमाच्या दंगलीमध्ये काय घोषणा दिली गेली होती, कोरेगाव भीमाचा धडा, नवी पेशवाई मसनात गाडा. पेशवाई शब्द कुठून आला, हा बोली भाषेतला शब्द आहे. प्रत्यक्षामध्ये राजवट जी होती ती छत्रपतींची होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं ती गादी आजही चालू आहे. एकाच्या 2 गाड्या झाल्या तितकंच, फक्त साताऱ्याला एक आहे आणि कोल्हापूरला एक आहे. पेशवे हे त्यांनी नेमलेला एक पंतप्रधान आहे. मग पेशव्याच्या नावानं राजवट कशी होऊ शकेल का? तुम्हाला हे कबूल करायचं आहे की राजवट छत्रपतींची नव्हती, पेशव्यांचीच होती. दिल्लीचं तख्त जेव्हा सदाशिवराव भाऊंनी फोडलं तेव्हा प्रत्यक्ष स्वतः ते नाही जाऊन बसले त्याच्यावरती. शिक्का कट्यार जी होती, जी राजमुद्रा चालत होती ती शिवाजी म्हणजे छत्रपतींचीच चालत होती ना. ही काही पेशव्यांची वेगळी मुद्रा नव्हती आणि ती काही चालत नव्हती. म्हणजे आणि किंवा रियासत लिहित असताना सरदेसाईंनी जसं मुसलमानी रियासत असं लिहिलं, ब्रिटिश रियासत असं लिहिलं, तसं मराठा रियासत लिहिलं. पेशवाई रियासत लिहिली नाही. पेशवाई नावाची राजवट नव्हती. 1818ला युनियन जॅक फडकला शनिवार वाड्यावरती म्हणून पेशवाई बुडाली म्हणणारे हे विसरतात की पेशवाई म्हणजे प्रत्यक्ष पेशवे हे ज्यांचं सैन्य चालत होते त्या छत्रपतींचा पराभव झाला असं म्हणावं लागेल तुम्हाला. मराठा साम्राज्याचा पेशवाई बुडाली हा शब्द वापरताना पेशवाई स्थापन कधी झाली होती. म्हणजे हे ठरवून जातीय करायचं किंवा शिवधर्म आता नवीन जेव्हा तयार झाला त्याच्यामध्ये जे जन्मानं ब्राह्मण आहेत त्यांना त्याच्यामध्ये घेणार नाही अशी अट टाकली गेली होती.
म्हणजे हा जर तुम्ही ठरवून असं जर काही करणार असाल किंवा अतिशय पुरोगामी चळवळीमध्ये आता कन्हैयाकुमार सारख्या नेत्यांना बामसेफच्या कार्यकर्त्यांनी परभणीला निदर्शने केली, हुटाहुट केलं का, तर आमच्या बाजूनं बोलणारा असला तरी ब्राह्मणात जन्मलेला आम्हाला नकोय. किंवा या सगळ्या पुरोगामी चळवळींनी 2014च्या निवडणुकीनंतर हे प्रस्थापित राजकीय पक्ष मोदी, शहा, अमित, RSS, भाजपचा पराभव करू शकत नाही म्हणून आता सर्व पुरोगामी चळवळीतल्याच कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि राजकीय आघाडी उघडली पाहिजे असा लेख लिहिला. आणि त्याच्यामध्ये सगळ्या पुरोगामी चळवळीतले नावं काय घेतले की जे ब्राह्मणेतर आहेत ते, म्हणजे जे जन्मानं ब्राह्मण आहेत पण पुरोगामी चळवळीत आहेत, पूर्णपणे स्वतःला पुरोगामी समजतात, प्रत्यक्ष कृती त्यांची पुरोगामी राहिलेली, त्यांची नावं घेतली नाहीत. का, तर ते जन्मानं ब्राह्मण आहेत म्हणून. म्हणजे जर जन्मानं दलित होता हा जो गुन्हा तेव्हा ठरवण्यात आला आणि त्याला उपाय म्हणजे काय, आता जो जन्मानं ब्राह्मण आहे त्याला गुन्हेगार ठरवायचा, त्याच्या विरुद्ध राजकीय द्वेष, त्याच्या विरुद्ध सामाजिक द्वेष तयार करायचा, ही अतिशय घाणेरडी आणि हीन आणि निषेधार्ह कृती आहे. कोश्यारी यांचं समर्थन कोणीच करणार नाही. शिवाजी महाराज आणि समर्थ यांच्या संदर्भात ती खुलासा सगळ्यांनी केला, अभ्यासकांनी केला, विषय मिटला तो. पण आता तो विषय उकरून काढत असताना परत एकदा हा जो सल आहे की सत्तेवरती सलग 5 वर्ष एक ब्राह्मण बसलेला आहे, हा सल सर्वसामान्य मराठ्यांच्या हृदयामध्ये अजून तीव्र करायचा, हे जे त्याच्यातलं आक्षेपार्ह त्याच्यातली बाब आहे ती लक्षात घ्यायला पाहिजे. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गाव पातळीवरती अगदी छोट्या छोट्या ठिकाणी, तालुका नसलेल्या गावी ज्या पद्धतीचं वातावरण आहे, तुलनेनं जाती व्यवस्था थोडीशी कडक असलेलं किंवा जातीची बंधनं पाळणारं किंवा जातीच्या आधारित काही गोष्टी तिथे घडल्या जातात, त्या ठिकाणी आता ब्राह्मणाचं नांदतं घर अस्तित्वात नाही. किमान तालुक्याच्या ठिकाणी फक्त ती नांदती घरं आहेत किंवा शहरांमध्ये घरं आहेत. पण प्रत्यक्षामध्ये हे जे वातावरण पोचलं जातं, म्हणून आम्ही त्याला म्हणताना फुले विरुद्ध शाहू विरुद्ध आंबेडकर, आणखी मराठा मोर्चाचा विषय जो होता तो ओबीसीच्या राजकारणाच्या विरोधामध्ये होता आणि अट्रॉसिटी आणि कोपर्डीचा बलात्कार हा मराठा आणि दलित असा होता. म्हणजे फुले विरुद्ध शाहू विरुद्ध आंबेडकर असं वातावरण तुम्ही तयार केलं गेलं आणि ठरवून केलं. आणि म्हणताना मात्र काय म्हणलं की तुम्ही ब्राह्मणाच्या किंवा शरद पवारांचं ते वाक्य ते की चड्डीवाल्यांच्या हातात देश देणार का, ह्याच्यामधला जो जातीय विद्वेष जाणीवपूर्वक पोचला जातो आणि पुढे केला जातो. किंवा पुरोगामी चळवळीतलं नाव घेत असताना शाहू फुले आंबेडकर म्हणायचं आणि जे आधीपासून ह्या पुरोगामी चळवळीत होते ते जे जन्मानं ब्राह्मण होते, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख असो किंवा गोपाळ गणेश आगरकर सुधारक नावाचं ज्यांनी पत्रक काढलं, त्या सगळ्यांना टाळायचं का, तर ते जन्मानं ब्राह्मण आहेत म्हणून. हा जो आक्षेप होतो, शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम होते असं म्हणल्याच्या नंतर खरं तर त्या परंपरेचा अपमान होतो. कारण की त्या वारकरी संप्रदायामध्ये गुरु शिष्य परंपरा नाही. संत तुकाराम यांचं शिष्यत्व आपल्याला मिळावं म्हणून संत बहिणाबाई जेव्हा गेल्या तेव्हा तुकाराम महाराजांनी स्पष्ट केलं की मी कोणाचा गुरु नाही, माझा कोणी गुरु नाही. की ती गुरु शिष्य परंपरा वारकरी संप्रदायाला मान्य नव्हती. पण हे काही समजून घ्यायचं नाही. जाती ठरवून जातीचं वातावरण, जातीच्या द्वेषाचं वातावरण पसरवायचं, कारण की त्या निमित्ताने ते बोलून आपलं इकडचं बाकीचं जो काही आहे राजकीय उल्लू तो सीधा करता येतो. एक पोलीस अधिकारी आहेत, त्यांचं मी नाव यासाठी घेत नाही की ते मला फालतू चर्चा त्याची होऊ द्यायची नाही. त्यांना प्रत्येक वेळी जो कोणी जन्मानं ब्राह्मण आहे त्याच्या प्रत्येक कृतीतून हा कसा मनुस्मृतीचं पालन करतो हे सांगायचं असतं. वास्तविक पाहता मनुस्मृती कायदा म्हणून कधीच कुठल्याच राजाच्या काळामध्ये प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात नव्हती, पण बोलताना मात्र तसं म्हणायचं. मनुस्मृतीचा कायदा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगत बसायच्या, त्याच्यातल्या अर्ध्या गोष्टी उकळायच्या. किंवा दुसरं अजून त्याच्यातलं उदाहरण म्हणजे गोडसेच्या अवलादी. नथुराम गोडसेनी महात्मा गांधींची हत्या केल्याच्या नंतर खटला उभा राहिला, रितसर तो त्याच्यामध्ये त्याला शिक्षा झाली आणि तो फाशी गेला. पण तरीही आज मात्र बोलताना ठरवून गोडसेच्या अवलादी, आणखी ते म्हणत असताना जाणीवपूर्वक आपल्याला ब्राह्मणेतर असा एक विद्वेष आजही नवीन काळातही पसरायचा, कारण की तो राजकीय दृष्ट्या सोयीस्कर आहे. शिवाजी महाराज हे अतिशय उत्तुंग असं व्यक्तिमत्व होतं. अशा इतिहासातले कितीतरी व्यक्तिमत्व त्यांचे कोणीही गुरु असू शकत नाही. त्याच्यावरची ही उसंतवाणी. नभाहुनी मोठा आवा काहो ज्याचा, गुरु कोण त्याचा असणार. शिवाजी म्हणजे सळसळे ऊर्जा, उंचावतो दर्जा जगण्याचा. कुणीही बोलते जरा कुठे काही, सरसावे बाही उगीचच. वायफळ चर्चा, बाष्कळ विवाद, फुकटच नाद भांडणाचा. दिसता अन्याय उसळे जे रक्त, तोची शिवभक्त जाणावाजी. इथे उपसती खोटी तलवार, विचाराची धार बोथटली.
कांत उकरती वादाचे जे मढे, त्यांच्यासाठी रडे भविष्य हे. जे परत जुन्या ह्याच्यामध्ये अडकून पडतात, परत जुने वाद मुद्दा उकरून काढतात, परत ते वाद मोठे करतात, यांना तर इतिहास माफ करतच नाही, वर्तमानात ते निसंदर्भ होतात आणि भविष्यही काही चांगली घडायची शक्यता नाही. नवीन काळामध्ये बहुजन समाज आणि विशेषतः मराठा शेतीशी संबंधित समाजाचा सगळ्यात मुख्य प्रश्न हा शेतीचा प्रश्न आहे, शेतमालाचा प्रश्न आहे, त्याला भाव भेटण्याचा प्रश्न आहे. पण त्याच्याकडून लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी नको ते विषय जास्त मोठे केले जातात आणि त्याच्यातून सगळ्यात जास्त नुकसान बहुजन समाजाचंच होतं. हे त्याच्यातल्या ज्यांची विवेक बुद्धी जागृत आहे त्यांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद.